नाशिकच्या मनमाड नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान यंत्रांचं सीलिंग करताना एका पक्षाची निशाणी मोठी आणि इतरांची लहान दिसल्यानं उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत संताप व्यक्त केला। या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सरगीर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नंतर बोलतो एवढीच प्रतिक्रिया दिली। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपालिकेची निवडणूक पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे। सोबतच नगरसेवक पदांसाठी शेगाव इथं 2, जळगाव 3, जामोद आणि खामगावमध्ये 4 वॉर्डमधील निवडणूक रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या हातात काठी येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्यात भाजपची महायुतीची सत्ता राहणार। देवेंद्र फडणवीस यांचं बेरर चेक म्हणून मला ओळखलं जातं, त्यामुळे भाजपला किंवा महायुतीला मतदान केलं तर विकास होणार असा विश्वास माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला। विकास हा मर्यादित नसावा, तो सर्वांगीण असावा। कामं नुसती दिसायला चांगली नसावीत तर ती दर्जेदार असावीत। या विचाराचे आम्ही आहोत। त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी निवडून आणा असं अजित पवार यांनी आवाहन केलं। भंडारा भाजपमध्ये विवादाची मालिका पाहायला मिळते। परिणय फुके आणि त्यांच्यासह भाजपचा एक वेगळा गट तयार करत परिणय फुके अँड प्रायव्हेट लिमिटेड पार्टी झाली असा आरोप भाजपातील नाराज कार्यकर्त्यांनी केलाय। धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याच भाषणाची मिमिक्री करत खिल्ली उडवली। राज्यातील अनेक नगरपरिषद नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्याबाबत शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी संताप व्यक्त केला। निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। राज ठाकरे यांच्या आदेशानं धारावीकरांच्या हिताकरता डीआरपीच्या सीईओची भेट घेऊन धारावीकरांच्या विकासाच्या मागणीचं पत्र देण्याकरता मुंबई उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि त्याबरोबरच धारावीतील पूर्ण मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एसआरए कार्यालय बांद्रा इथं भेट दिली। भाजपकडून निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले। मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य असल्याचं भाजपचं मत आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्र देण्यात आलंय। सांगलीच्या पलूस नगर परिषदेतील भाजप उमेदवारांनी घेतलेल्या अनोख्या शपथेची राज्यभर चर्चा सुरू आहे। या ठिकाणी नगर परिषदेच्या प्रचार संगतेवेळी पलूस नगर परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी निवडून आल्यावर भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्याबरोबर ठेकेदार बनणार नाही अशी शपथ घेत प्रचाराची सांगता केली। नागपुरात विधिमंडळाच्या सचिवालयाचं कामकाज सुरू झालंय। 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे। या संदर्भात मुंबईतून प्रशासकीय व्यवस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी नागपुरात दाखल झाले। विधिमंडळ परिसरात संपूर्ण व्यवस्था युद्धपातळीवर सुरू आहे। विविध पक्षाचं कार्यालय सुसज्ज केलं जातंय। निवडणुका पुढे ढकलल्यामुळे अंबरनाथ शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय। निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात शिवसैनिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली। काहीही द्या आणि दिलं तर घ्या, मात्र घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबा असं वक्तव्य गडहिंग्लजमधील प्रचार सभेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। महाविकास आघाडीनं उरण नगर परिषद निवडणुकीत अनधिकृत मतदान होऊ देणार नाही अशी घोषणा केल्यावर भाजप आमदार महेश बालदी यांनी ठोकून मतदार करा मी बघतो असं वादग्रस्त विधान जाहीर सभेत केलं। राणे बंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच आहे, परंतु आम्ही विरोधक असलो तरी राणे साहेबांबद्दल एक सन्मान आहे, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळे राणे कुटुंबात सुरू असलेला वाद योग्य नाही असं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय। उद्या कुणीही येईल काहीही म्हणतील पण त्यांचे जिल्हे वेगळेत, कुणी ठाण्याचा कुणी नागपूरचा विचार करेल तर मी पुणे आणि आळंदीचा विचार करेन असं अजित पवारांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। जगजित सिंह यांनी ओमराजे निंबाळकरांवर सडकून टीका केली। पण मी 12 गावचा आणि 13चा पाटील आहे असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलंय। यावर प्रत्युत्तर देताना खासदार ओमराजे निंबाळकरांनी कशाचा तू पाटील, तू तर दत्तक पाटील अशी टीका केली। नशिराबाद इथं पार पडलेल्या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील भाषण करत असताना जवळील मशिदीमध्ये अजान सुरू झाली। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ आपलं भाषण थांबवलं। अजान संपल्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत पाटलांच्या भूमिकेचं स्वागत केलं। निवडणूक आयोगानं निवडणूक पुढे ढकलल्यानं आंदोलन करण्यात आलं। देवळी इथं युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात देवळी जनशक्ती आघाडीचं ठिय्या आंदोलन झालं।
आंदोलनात जनशक्ती आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण ठाकरे, अपक्ष उमेदवार सहभागी झाले होते. इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कृष्णा भीमा विकास आघाडीचाच विजय होईल. कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांनी हा दावा केलाय. एकनाथ खडसे यांनी आतापर्यंत घराणेशाहीचं राजकारण केलंय. एकनाथ खडसे कमळाला मतदान करायचं सांगतात. ते तर एकनाथ खडसे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाने आहेत असं म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. निवडणुकीच्या काळात प्रचार करायचा सोडून उद्धव ठाकरे घरातच बसले असं म्हणत आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भाजपची टीका उद्धव ठाकरेंना नाचता येईना का तर म्हणे मातोश्रीचं अंगणच वाकडं असंही राम कदम यांनी म्हणत ठाकरेंवर टीका केली. आष्टी इथल्या सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी व्यासपीठावर आले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अडवत त्यांना मंडपाबाहेर नेलं. मनोज चौधरी यांनी 2 दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावेळी आमदार सुरेश धस हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. शरद पवारांमुळे मला कामाची संधी मिळाली, मी विसरूच शकत नाही अशी कबुली अजित पवारांनी राजगुरुनगर येथील सभेतून दिली. सत्तेमध्ये असताना अनेक गोष्टी करता येतात, सत्तेच्या बाहेर राहून 5 वर्ष निघून जातात असंही अजित पवार म्हणाले. ठाकरेंना पुन्हा घरी बसवण्याचं काम निश्चित केलं जाईल. मुंबईचं वाटोळं केलेल्यांना मुंबईबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. त्रिकुटानं महाराष्ट्र मुंबईचं नुकसान केलंय. या त्रिकुटाचे शिरोमणी उद्धव ठाकरे. पालिकेवर भाजपच्या नेतृत्वात महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केलं. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर निवडणुका कधीही थांबवल्या जात नाही, पण यावेळी निवडणुका थांबवल्या गेल्या त्यावर मी पूर्ण माहिती घेऊन बोलेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. गडिंग्लज शहरातील प्रभाग क्रमांक 3 ची निवडणूक स्थगित करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर शहरात खळबळ माजली. एका उमेदवारानं घेतलेल्या हरकतीमुळे ही निवडणूक स्थगित केली आहे. त्यामुळे इतर उमेदवारांनी संताप व्यक्त केला. निलेश राणे यांच्या विरोधात दाखल केलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिले. कोणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं आणि कारवाईची मागणी करणं हे आयोगाच्या नियमात बसत नाही. निलेश राणे प्रकरणात संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती मागवल्याचंही सूत्रांनी म्हटलंय.